फुले तीर्थ पांडुरंगाच्या तिथं भेटायला येतात आणि मग या पायावर सगळे तीर्थ येतात. तेच पाय जर आपल्या डोक्याखाली आले तर सगळ्या तीर्थाचं दर्शन घडलं ना. मग काय करायचं होत्या करायची काय गरज? काही गरज नाही. म्हणून पंढरीची वारी केली म्हणजे आपल्याला सगळं काही घडत असतं. तसं प्रश्न राहिला चंद्रभागेचा. चंद्रभागा कशी निर्माण झाली? चंद्रभागेला महत्व का आलं? चंद्रभागा का म्हणतो? कारण काय की मी थोडक्यात सांगत होतो, कारण आपणाला मी काही एवढा मोठा गांभीर्याने सांगणारा माणूस नाही. कालतो म्हणतो आहे एक बार चंद्राने विद्या प्राप्त केली, कला प्राप्त केली. कला चंद्राने किती कला प्राप्त केलं? 16. मग त्या 16 कला प्राप्त केल्यानंतर गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. आणि मग त्या गुरुचा आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर गुरु माता त्या चंद्राकडे बघितली. चंद्र कसा होता? साधा सुंदर होता का? एकदम असा एकदम रूपवान. आणि त्या चंद्राकडे पाहिल्यानंतर त्या गुरुमाईची भावना किंवा गुरुमाईचे विचार बदलले आणि त्या गुरुमाईने या वाम मार्गाने जाण्याचं काळजी ठरवलं. मग या गोष्टीवरून विचार झाला. तेव्हा लोकांनी बैठक केली म्हणजे चंद्राला चुकलं, चंद्राला शिक्षा करायला गॅप सोडला बरं. आणि मग चंद्राला सगळेजण बसले आणि म्हटले तुझ्या पण पुन्हा झाला मान्य नाही इलाज होता. नाही इलाज होता. मागं जावं तर आडे, पुढे जावं तर विहिरी. आपल्या असणारी विद्या तर प्राप्त करायची होती आणि पुढे जावं तर ती विद्या मिळणार नाही. मग काय? मग मध्ये काय करायचं? काही नाही. 16 मनाचं लोखंडाचं 16 मन म्हणजे 10 किलोचं वजन. 16 मनाचं ते लोखंडाचं एक मोठा गज तयार असा एवढा एखाद्यावर घ्यायला म्हणजे सगळे तीर्थ करायचे. ज्या तीर्थामध्ये आता एवढं लोखंडाचं पाण्यामध्ये बुडवून करायचं. पाण्यामध्ये बुडवून करायचं बुडवून ना. चंद्राला ती शिक्षा दिली. जागेमध्ये प्रत्येक तीर्थात टाकून बघायचं. आणि ज्या तीर्थामध्ये जे एवढं मोठं लोखंडाचं आदर नाही त्या दिवशी तुझं सगळं पाप शांत झालं. गोळे तीर्थ चंद्रानं फिरलं त्याच्या टाकाले फिरत आलं. आणि या ठिकाणी चंद्रभागेच्या ठिकाणी एक मोठा ढग तिथं आला. त्या ढगाकडे बघायला लोखंडाकडे बघायला आणि मला एवढा मोठे तीर्थ होते. या तीर्थामध्ये ये बुडाला त्या ढगाला कसं थांबलं उचललं निघाव म्हणलं की पुन्हा कल्पना बदलली आणि पुन्हा मला टाकून बघायला काय हरकत. आपण काय टाकून शकतो की आपण कोणाला तरी संकटात टाकण्यासाठी प्रयत्न करतो. ठीक आहे. पण तसं काय टाकू नका. मग चंद्रानं त्या खड्ड्यामध्ये गेला पाण्याच्या आणि ते लोखंडाचं एवढं मोठं होतं ते टाकल्याबरोबर आदर आहे. कोण गेला होता? वजन घेऊन कोण भागला होता? चंद्र. कोण भागला? चंद्र एवढा कष्ट एवढं पुण्य आपल्याला मिळवण्यासाठी एक शिक्षा परिपूर्ण करण्यासाठी चंद्रानं आयुष्याची किंवा जीवनाची पराकाष्ठा करून भागला म्हणजे शिकला ते लोखंडाचं घेऊन. म्हणून खूप पुढे झाली ती चंद्रभागा. ठीक आहे. आणि त्या चंद्रभागेला किती महत्व आलं? ती चंद्रभागा म्हणजे सगळ्यात तीर्थात श्रेष्ठ तीर्थ झाली. म्हणून आज आपण पंढरपूरला गेलो आणि चंद्रभागेचं दर्शन केलं म्हणजे आपल्याला सगळं मिळालं. आता आपण कुठं आलो? तीर्थावर गेलो. तीर्थावर आता राहिला आपलं आता व्रत काय करावं? कारण महाराज म्हणले ना आणि त्यांना काही तीर्थ सांगितले. तीर्थ जाण्याची गरज नाही. मग व्रत का करायचं नाही? मला सगळ्या तुम्ही सांगता व्रत एकादशी करीने उपवासी
मग तुम्ही का करत नाही कोणतं व्रत याच्यापैकी? अरे म्हणतात एकादशी व्रतच एवढं श्रेष्ठ आहे की याच्यापेक्षा दुसरं व्रत श्रेष्ठ नाही. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे एकादशी व्रताचा महिमा. एकादशी कशी करावी, कसं उपवासी करावं, उपाशी राहिल्यानं दोन पद्धतीने सांगतो. आपण धार्मिक पद्धतीने जर विचार केला तर आपण देवाला आळवण्यासाठी धरलेला उपवास किंवा त्याच्यासाठी अन्नग्रहण न करण्याचं केलेलं व्रत. शास्त्रीय विज्ञानाच्या पद्धतीने सांगायचं का? विज्ञानाच्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर आपल्या पोटामध्ये आपण जे काही खातो ज्याचे मळच तयार झाले, एक दिवस आपण उपाशी राहिलो म्हणजे हे सगळं आपण काय करतो, उपाशी राहिलो म्हणजे आपण पाणी पितो, अल्प आहार करतो आणि मग याच्यातून आपल्या शरीरात पाणी गेल्यामुळे आपल्या शरीराची काय होते, स्वच्छता. आपण काय करतो 15 दिवसाला किंवा महिन्याला आपला वाडा पाण्यानं धुवून टाकतो. कशासाठी करतो? तर आपला वाडा स्वच्छ राहावा, सुंदर राहावा आणि आपल्या वाड्यात कोणी जरी आलं तर त्याला हल्ला जातो. म्हणून हा वाडा सुद्धा होणं गरजेचं आहे. हा एक वाडाच आहे. म्हणून वाडा दिला आपल्याला, कोणासाठी दिला, का दिला? देवाने दिलेला हरी पक्षी महाभूताचं जोडले देवे दिला रे
भजना घुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा देवानी आपणाला भजन कशासाठी भोजनासाठी दिलाय का नाही महाराज काय काही गरज होती का तुम्हाला आपणाला 84 वयामध्ये कोटी कोटी फेरा देऊन एका जन्मामध्ये एक 84 लक्ष एका योनीमध्ये आपणाला 1 कोटी फेरा करावा लागतो तेव्हा दुसऱ्या कोटीमध्ये पडतो म्हणून या सगळ्यातून आपणाला फिरून मानवाचा जीवन मिळतो कशासाठी दिला की बाबा एवढ्या सगळ्या संकटाला तोंड दिले आता तरी सुधर शिकता या जन्मामध्ये आता तरी सुधर शिकता आणि माझं नाव शिकता आणि येण्या जाण्याची चुकवू शिकता मोक्ष प्राप्त कर शिकता पण आपण काय करतो देवाने देह दिला पण तो या झाला बघा बाधिका कोणती झाली तिथं आलं की महाराज आपल्याला गुरु 10 वर्षाचं झालं एक कटिंग करतो आमचं बरोबर 10 वर्षाचं झालं बरं का हा तो दिलाय 10वीला झालं माझं पोरं मोठं होतंय तेवढ्यामध्ये ते 12वीला गेलं की कोणीतरी कटिंगचं नाव तर येते काय म्हणतो करायचं मग कटिंग त्याच्यात मग फाटा कोणता झाला हा संसारामध्ये खूप पडायला मग तो नातू याच्यामध्ये खूप पडायला लागला हरिनामाचं ज्ञान आलं का नाही आलं म्हणून आपणाला हे सगळं जे आहे देवाच्या दारामध्ये कशासाठी आपणाला आगमन करून द्याय विसर पडला ना त्या विसर पडलेल्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी असे काही लोक असतात की आपल्या जीवनाला पूर्ण अर्पण करून टाकतात अर्पण का करतात कशासाठी अर्पण करतात कारण त्यांना अनुभव आले याच्यामध्ये काही नाशिवंत देह प्राणाळ सकळ आयुष्य काळ त्या संसारामध्ये नाशिवंत देह त्या नाशिवंत देहाची जीव करायची ज्याच्यासाठी आलाय ज्याचा आहे त्याच्या पायावर भेटून यायचा आणि तसं करायचंय तसं तर त्या पांडुरंगाला म्हणायचं आणि आपलं कार्य करायचं त्याच्यावर आपला सगळा प्राणपणा असं असणार आपलं जीवन आहे म्हणा पण आपण नेमकं कुठे विसरतो तर आपण इथंच विसरतो की यावेळी या महाराज लोकांनी मोठ्यानं ग्रंथ दाखवून आपणाला त्या महाराजांच्या अभंगातून सांगावं त्यासारखं गेल्यामुळे इथं उभा टाकावं आणि कंठ फाडून तुम्हाला त्यांनी जे काही अभंग टाकलाय किंवा जे काही वाक्य टाकले त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करतो जास्त तर काही करत नाही तुमच्यापेक्षा पेक्षा सांगायचं वक्त्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ हुशार मग एवढं सगळं सांगितलं एवढ्या सगळ्यातून आपण थोडं तरी नक्कायुक्त जरी प्राप्त करून घेतलात ना कानामध्ये यायचं या कानामध्ये तरी आपण जिंकलो भविष्यामध्ये शेवटचा टप्पा असतो शेवटचा टप्पा आपण पहिले 25 गेले दुसरे 25 गेले आता तिसरे 25 लागले तिसरे 25 कशासाठी येतात तिसरे 25 करता रस्ता दिसतो चौथ्या 25 मध्ये तुम्ही एक वर्ग येऊ शकत नाही येऊ शकता का पडेल वर सुद्धा येऊ शकत नाही म्हणून 4-25 चे तुकडे टाकून गेले अगोदर 25 तर वाया आता जो तुम्हाला कळतही नाही गेले दुसरे 25 आहे ते थोडंसं तुम्हाला उजळणी करायला लावते पण त्या उजळणीमध्ये तुम्हाला पुढल्या 25 ची आठवण राहत नाही ते 25 निघून जातात आणि मग पुढे जे 25 असतात त्या 25 मध्ये याच्यासाठी दिले आता तरी तू इकडे लक्ष दे आता तरी पुढे मग हे आलं आता तरी तिथं आता तरीच काम केले सांगा आता तरी म्हणजे तुम्हाला आता तरी म्हणजे काय उदाहरण आहे का काय उदाहरण या जेवारी आहे का नाही ना आता तरी म्हणण्याचं कारण आहे
आतापर्यंत सगळ्यांना हेच सांगत आलो, काय हेच सांगत आलो की बाबाने हुशार व्हा, बाबाने जागे व्हा. पण आपण जागे झाला नाही, तुमच्या मागे तुमचे पिढ्यांचे लोक जागे झाले, आता तुम्ही तरी जागे व्हा. जागे कितीही सांगत नाही काय वाटतं हे कधी सुद्धा कधी वरून आपल्याला पत्र येईल आणि कधी पण यांना गाडीत बसून केले कर्म आणि त्याची झाले जे कर्म केलं ना त्या कर्माचं आपल्याला भोगावं लागतं. कारण या जन्मामध्ये आल्यानंतर एकच विचार करायला पाहिजे, तुम्ही 75% दिवसातून किती तासाचा दिवस आहे? 12. आपण 24 तास नाही जायचं, 12 तासामधून तुम्ही 1 घंटा जरी इकडे दिला, किती इकडे वळणं हरकत नाहीये. घरी मावळ्यानं तुम्हाला सुद्धा सांगतो, इथं काही भेदभाव नाही, कोणी गडी नाही, कोणी बाई नाही, फक्त आत्मस्वरूप जर विचार केला तर आत्मा सगळ्यांचा साथ.
15 मिनिटं जर घरी सेवेला दिली, ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही हरिपाठ वाचा, घरी बसून 15 मिनिटं कसे द्यावे? 15 मिनिटं 15 मिनिटं नाहीतर ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली आहे, आपली संभाळ भाकरी करायला लागलेली आहे, पोरगं बाहेरून आले आणि आपण ज्ञानेश्वरीची चमकी उभी झाली, संभाळे पोरगाला जरा पाणी टाक, नको असं काय एकच असा देह असा मन एकांत झाला. ही काही पूर्वीपासूनचा महाराज नाही, परंतु जिथं सुरुवात केली तिथून असं जीवन ओतून टाकलं की माझ्या संसाराचंही भान ठेवलं नाही, अजिबात नाही. देह जावा आत्मा राहू म्हणला आणि या क्षेत्रात आलो आणि असे मला पाठिंबे भेटले की जे मला काही जमत नाही ते करायला. इथं उभा टाकणं सोपं आहे नाही मला, इथं उभा टाकणं साधी गोष्ट नाही. आणि कोणी उभा टाकणं नारळाची गाडी गाळत करून टाकी, कधी काही पत्ता लागायची. आणि इथं टाकल्यानंतर इथं एक सूत्र आहे, ह्या चौकटीच्या बाहेर गेलं नाही. आता तर असं दिसायला लागले आणि तुम्ही ऐकणारे असतात, गावातले असतात, आई वडील प्रेम देत असतात, सूत्र ठेवायचं. आपणाला जर आपल्या या अध्यात्मात आपल्या संप्रदायात जर सूत्र ठेवायचं असेल, ठामपणे सांगायचं, खाली पाय गेला की महाराज खाली येऊ नका, नाचता काय नाचता थोडं मोठं वाचून कामी याच्या खाली गेलं म्हणजे संसार, याच्या खाली गेलं म्हणजे या सगळ्यांचा विनोद झाला. विनोद करायचं थांबायचं नाही, इथं थांबायचंय तर आपणाला जागत आहे. काय जागत करायचं? तुम्ही झोपलात काय जागीच असतो, मग जागा काय तुम्ही झोपला, तुम्ही कर्माची झोप घ्यावी लागलेली आहे आणि या कर्माच्या झोपीतून तुम्हाला उठवायचंय आणि धर्माच्या झोपीमध्ये धर्माच्या जागृतीमध्ये आणायचं या धर्ममंडपात. आणि तर या धर्ममंडपात आल्यानंतर सगळ्यांचे मन आनंदी होतात आणि मग आपल्या जीवनाचं महत्व कळायला लागतं. आणि हे महत्व कळावं म्हणूनच व्रत जे सांगतात, मी व्रतावर येतो. हे सगळं आता चालणं किंवा रीतिरिवाज हे सुद्धा व्रत आहे. व्रत कसं पाहिजे? रोज सकाळी उठून अंघोळ करेन, अंघोळ केल्याबरोबर मी मोतीराम महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेईल, बाकीचे मग काम करेन, हे व्रत आहे. त्याला व्रत म्हणतात. मग व्रत म्हणजे काय उपवासच करावं याला व्रत म्हणायचं नाही. व्रत म्हणजे आपल्या रोजच्या कामाचं नियोजन करण्याची एक पद्धत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची पद्धत, त्याला व्रत म्हणायचं, नीतिमत्ता म्हणायचं किंवा नियोजन म्हणायचं. आता या सुधारित भाषेत नियोजन म्हणून, पण आपल्या खऱ्या भाषेमध्ये व्रत होतं. आणि हे व्रत आपण चुकू नये म्हणून आपल्याला या धर्ममंडपामध्ये एकादश असो कधी असो कार्यक्रम घेतला जातो आणि त्याच्यातून ती धर्मनीती समजावी म्हणून धर्ममंडपामध्ये असतात. म्हणून कारण महाराजांना ज्यावेळेस प्रश्न केला की तुमचं वैभव काय, त्या वैभवाला आपण सगळे वैभव काय ते तुकाराम महाराजांना सांगितलं, माझा बाप दादा की आमचं एकच वैभव आहे, पंढरपूरची वारी आली माझ्या घरी, ही वारी आम्ही महिन्यात महिन्याला जात असतो आणि याच्यापेक्षा आम्हाला दुसऱ्या वैभवाची गरज नाही. कोणी वैभवाची गरज नाही, धन संपत्तीची आम्हाला काही गरज नाही, नको तुमचे सोने नाणे, बाकी मला तुमच्या पुढं आम्हाला ते पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. काय पाहिजे? नाम घ्यावे दास जोगाचे आम्हाला हे पाहिजे. मग हे काम घ्यायचं, नाम घेता वाया गेला ऐसा भूमी ऐकिला, नाम घेणारा वाया गेला का? वाल्मिक ऋषी यायचा, वाल्या कोळी होता, कोण होता? वाल्या कोळी. काय करायचा हो? माणसं मारायचा. माणसं मारणारा मग आपण काय म्हणतो? तो आडून माणसं डाक, ठीक आहे. पण त्या डाकूला नारदासारख्यांची संगत लाभली, रामनामाचं महत्व कळालं आणि ज्याला आपण डाकू म्हणत होतो, ज्याला आपण चोर म्हणत होतो, तो एक जगामधला सर्वश्रेष्ठ नाटककार झाला. रामायण लिहिलं. राम जन्माच्या आधी रामायण लिहिलं आणि त्यानं जे लिहिलं त्याचप्रमाणे पांडुरंगाला चलावं लागलं की
माहिती बाबा कोणाच्या एवढी या नामात ताकद आहे आणि त्या नामाधारकाला त्या नामाचा मी धारक आहे आणि ते नाम माझं कंटिन्यू राहावं म्हणून मी वारी करतो हे माझं वैभव याच्यापेक्षा मोठं काही वैभव आमचं नाही अशा प्रकारे ते आपल्या सेवेच्या अभंगाचं पहिलं चरण आहे.